सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं हे प्राचीन शनी मंदिर. इथली श्रद्धा, इतिहास आणि एक अनोखं रहस्य. त्या मूर्तीच्या खालच्या बाजूलाच आपल्याला इकडे हे मंदिर इकडेही दिसतं. आजही हजारो भाविकांना इथे खेचून आणतं. नेमकं काय आहे या ठिकाणाचं वैशिष्ट्य? चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणेच भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. आज मी चाललोय साताऱ्याला आणि साताऱ्याला जाता जाताच मध्ये बरीच ठिकाणे आहेत जी आपण आजपर्यंत केली नव्हती, व्हिजिट केली नव्हती, पाहिली नव्हती. आणि ती सुंदर ठिकाणं, ऐतिहासिक ठिकाणं आज मी पाहणार आहेत. बरीच ठिकाणं आहेत, आपण बघूयात त्यातली किती आपल्याला करता येतात ती करायची आहेत. त्यातील सगळ्यात पहिलं ठिकाण म्हणजे सोळशी येथील शनी मंदिर. खूप सुंदर असं मंदिर. बऱ्याच दिवसापासून मी त्याचं ऐकलं होतं की खूप छान मंदिर आहे, पण जायला जमलं नाही. तर आज आपण करणार आहोत ते मंदिर सगळ्यात पहिल्यांदा, तिथून पुढे जाणार आहोत बऱ्याच ठिकाणी. चला. मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलोय वेळ्यामध्ये. आपण बरोबर सातारा आणि पुणे हायवे जो आहे त्याच्याबरोबर मध्ये आहे आणि इथं आहे वेळेगाव. आणि वेळ्यापासूनच डाव्या बाजूला रस्ता जातो, या बाजूला इकडे तो जातो सोळशीला. आणि त्याच ठिकाणी आहे शनी मंदिर. या ठिकाणापासून जवळजवळ 5 किलोमीटर अंतरावर ते ठिकाण आहे. हायवेपासून घाट चढून आपण वर आलो फक्त 10च मिनिटांमध्ये. आणि आल्यानंतर बरोबर घाट आपण उतरला की लगेच आपल्याला इथे हे शनी मंदिर पाहायला मिळतं. हे जी कमान आपल्याला इकडे दिसते आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. शनी मंदिर तिकडे आतमध्ये आहे. पण सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आज आहे शनिवार आणि शनिवारच्या दिवशी मी आज शनी मंदिराला भेट देणार आहे. आणि हा जो आपल्याला पाहायला मिळतोय तो आपण वाई सोळशी रोड, सोळशी गाव ॲक्च्युली पुढं लागतं आणि सोळशी गावाच्या अलीकडेच आपल्याला हे मंदिर पाहता येतं. चप्पल आपल्याला बाहेरच काढावं लागणार आहे. इथे चप्पल काढून आतमध्ये जाव्यात. तर बरेच बिल्डिंग वगैरे पण बांधतात. बहुतेक हे मंदिरातच असावं. आणि इथं आपल्याला नारळ वगैरे जर पाहिजे असतील तर ते इथून घेऊन मग आपण आतमध्ये जाऊ शकतो. चप्पल पुढं नेता येत नाही, त्यामुळे आपल्याला चपला इथं काढूनच जायला लागणार आहे. ॲक्च्युली इथं न काढता ॲक्च्युली चप्पल ठेवण्याची जागा इकडे आपल्याला दिसते. या ठिकाणी आपण चपला ठेवू शकतो. आणि दादा बोलले की इथून कोणी घेऊन जाणार नाही आहे, इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे चप्पल काढून आपण आता पुढे जाऊयात. असं मस्त वातावरण वाटतंय. इथं आल्यानंतर सुंदर भजन कानावर पडतंय एकदम छानसं. आणि तुम्ही इकडे बघू शकता सध्या वातावरणसुद्धा ढगाळ आहे, सुंदर आहे. आणि इथं खूप भाविक आता इकडे यायला लागलेत. आणि शनिवार असल्यामुळे जसं मी म्हणालो तुम्हाला इकडं भाविकांची गर्दी आपल्याला इकडे दिसते. आज जातानाच मंदिराच्या बाहेरच्या बाजूलाच उजव्या बाजूला आपल्याला इकडं पिण्याचं पाणी आहे इकडे दिसतंय. बऱ्याच टाक्या आपल्याला इकडे दिसतात. आणि इथं पाणी सरळ लिहिलेलं आहे की पिण्याचं पाणी जपून वापरा. आणि तसंही आत्ता पाऊस नाही आहे, त्याच्यामुळं पिण्याचं पाणी किंवा वापरण्याचं पाणीसुद्धा पूर्ण जपून वापरावं लागणार आहे. मंदिराच्या बाहेरच आपल्याला इकडं 2 मूर्त्या पाहायला मिळतात इथे. आणि कशाच्या आहेत मला नक्की माहिती नाही आहेत, ते आपण चेक करूयात. आणि तिथून सरळ पुढं आल्यानंतर आपल्याला शनी भक्तांचे हार्दिक स्वागत. म्हणजे आपण आता प्रवेश करतोय शनी मंदिरामध्ये. आत आल्यानंतर आपल्याला इकडे होम पाहायला मिळतो या ठिकाणी. आणि त्याच्याबरोबर मागच्या बाजूलाच तिथे आपल्याला शनी मूर्ती पाहायला मिळते. आणि इथले काही नियम आहेत ते मी तुम्हाला सांगतो. इथे येताना मोबाईल बंद करून आत प्रवेश करावा. आणि त्यानंतर डोक्यावर फेटा टोपी, आपल्यालाही टोपी काढावी लागणार आहे. आणि गर्दीच्या वेळेस रांगेतूनच दर्शन घ्यावे. आज शनिवार असल्यामुळं गर्दी आहे, पण त्यातल्या त्यात थोडीशी कमी आहे. पण असं सुंदर असं स्थान आपल्याला इकडे दिसतंय शनी महाराजांचं. मी ऐकलं होतं खूप सुंदर असं हे मंदिर आहे.
आणि खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. वातावरण बघा मित्रांनो, इथलं वातावरण पूर्णपणे भक्तिमय झालेलं आहे. सातारा जिल्ह्यातील सोळशी या निसर्गरम्य गावात वसलेलं शनी मंदिर हे परिसरातील एक प्राचीन आणि जागृत देवस्थान मानले जाते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. मित्रांनो, जसं सांगितलं की इथं टोपी आणि फेटा काढावा लागतो. तो टोपी आपण काढलेली आहे आणि टोपी काढून आपण आता दर्शन घ्यायला जाऊयात. आणि इथं काका बसलेले जे प्रत्येकाला आतमध्ये सोडत आहेत. असं एकेकाला सोडतात ना आतमध्ये, आणि बाकी चमड्याच वगैरे इथं काहीच अलाउड नाही. दोन दोन माणसं एका वेळी सोडतात. दोन दोन लोक एका वेळी जातात. त्या पद्धतीने आपण आता आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात. मित्रांनो, हा वरती आपल्याला इथं चौतारा पाहायला मिळतो. या ठिकाणी शनिदेवांची मूर्ती आहे आणि खूप सुंदर असं ठिकाण आपल्याला इथं बनवलेलं दिसतं. खूप सुंदर असं मंदिर आपल्याला इकडे पाहायला मिळतं आणि सुंदर अशी शनिदेवांची, शनी महाराजांची मूर्ती आपल्याला इकडे पाहायला मिळते. आणि बरेच भाविक इकडे आलेले आहेत जे आता दर्शन घेत आहेत या ठिकाणी. पहिल्यांदा आपण दर्शन घेऊयात आणि मग पुढची माहिती घेऊयात. या ठिकाणी आता काकांनी सांगितलं की आपण शनी मंदिराचं, जे शनी महाराजांचं दर्शन आहे ते समोरून घेत नाहीत, आपण कडेने घ्यायचं. काका याचं कारण काय आहे, आपण कडेनं का घ्यायचं असतं दर्शन? म्हणजे का कधीच घेत नाही तसं, म्हणजे बाजूनच दर्शन घ्यायचं? देव कडक असतो ना, कडक असल्यामुळं साईडून घ्यायचं, समोरून नाही घ्यायचं अजिबात. नवग्रह ना सगळे, हे सगळे नवग्रह. 16 शिवलिंग कुठले म्हणतात ते? वरती आहेत का? मित्रांनो, काकाने आता सांगितलं की या बाजूला आपण पाहू शकतो की 9 ग्रह आहेत या चारी बाजूला, आणि शिवलिंग कुठे म्हटलं वरती आहेत का? डोंगराच्या वरती. ओके, वरती जायला का? ओके, म्हणजे बाजूनच रस्ते आहे ते 16 शिवलिंग पाहण्यासाठी. म्हणून या ठिकाणाचं नाव आहे 16 शिवलिंग शनी मंदिर आपल्याला इकडं हे म्हणतात आणि हे पाहायला मिळतं. स्थानिक आख्यायिकेनुसार हे मंदिर अनेक शतकांपूर्वी उभारण्यात आले असून येथे विराजमान असलेली शनिदेवांची मूर्ती स्वयंभू मानली जाते. नीलांजन संभाषण रे पुत्रयमागजम छायामार्तंड संभूतम तम नमामि शनीश्वरं शनीश्वरं. न्याय, कर्म आणि सत्याचे प्रतीक असलेल्या शनिदेवांच्या दर्शनासाठी दर शनिवारी आणि विशेषतः शनी अमावस्येला हजारो भाविक येथे येतात. या ठिकाणी मूर्तीवर तेलाचा अभिषेक केला जातो. जसं आपण मागच्या वेळेस गेलो होतो शनी शिंगणापूर येथे, त्या ठिकाणी जसं आपण तेल वाहतो त्या पद्धतीनंच या ठिकाणी सुद्धा शनिदेवाच्या मूर्तीवर तेल वाहिले जातं. इथलं दर्शन आपलं आता झालं आहे आणि आजूबाजूचा परिसर आपण थोडासा पाहूयात. जसं सांगितलं की इथं आपल्याला वेगवेगळे छोटे मंदिर पाहायला मिळतात. ते आहे 9 ग्रहांचे आणि ते सगळे चारी बाजूला आहेत. शनी मंदिरापासून थोडंसं पुढं आलो की आपल्याला इथे अजून एक मंदिर पाहायला मिळतं. ते म्हणजे परमपूज्य शिवयोगी त्यागेश्वर महाराज समाधीस्थळ. त्यांचं समाधीस्थळाचं मंदिर आपल्याला या ठिकाणी इकडे पाहायला मिळतं. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं मंदिर. वरती पूर्णपणे तुम्हाला काचेचं दिसेल, खूप सुंदर असं. या ठिकाणी आता रक्तदान शिबिर चालू आहे. तर कुठल्या ह्याच्या मार्फत आहे रक्तदान शिबिर? बालाजी बिर सातारा मार्फत. ओके, इथं आता रक्तदान शिबिर चालू आहे. तर ॲम्ब्युलन्स पण आलेले, हे तुम्हीच आणलेले ॲम्ब्युलन्स सुद्धा आलेली आहे. इथं रेग्युलर होतं रक्तदान शिबिर इथे. या ठिकाणी रेग्युलर रक्तदान शिबिर सुद्धा होतं. आणि समोर आपण इकडे पाहू शकतो हे सुंदर मंदिर. आणि आतमध्ये आपल्याला आल्यानंतर इकडे शंकराची सुंदर अशी मूर्ती इकडे पाहायला मिळते. मंदिराच्या खालीच आपल्याला अजून एक ठिकाण दिसतंय. बहुतेक ते समाधीस्थळ असावं, त्यामुळे आपण हळूहळू खाली जाऊयात. कारण बरोबर वरती आपल्याला इकडं शंकराची मूर्ती पाहायला मिळते आणि मूर्तीच्या खालच्या बाजूलाच आपल्याला इकडे हे मंदिर इकडेही दिसतं. इकडे आपल्याला हे समाधीस्थळ पाहायला मिळते, समाधी इकडे पाहायला मिळते. त्या समाधीस्थळाच्या बाजूलाच आपल्याला इकडे ध्यान मंदिरही पाहायला मिळतं. इकडे खाली हे ध्यान मंदिर आहे जिथे एकदम शांततेमध्ये बसता येतं. आपल्याला इकडे ध्यान मंदिर मिळते जिथून आपण ध्यान करू शकतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुंदर असं मूर्त्या भिंतीवर इथं तयार केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर असं ध्यान मंदिर आपल्याला इकडे दिसतं.
त्या ठिकाणी आता रक्तदान शिबिर चालू आहे. रक्तदान इथं आता जे येतात भाविक ते इथं रक्तदान करून जात आहेत. आणि बरोबर त्याच्या बाजूलाच एक आपल्याला सभामंडप पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी आता सुंदर असं भजन चालू आहे. इकडे बराच मोठा असा हा सभामंडप आपल्याला इकडे दिसतोय. तिथे सुंदर असं भजन चालू आहे. इकडे खूप सुंदर असं भजन चालू आहे. दगडी बांधकाम, शांत वातावरण आणि सभोवताचा निसर्ग यामुळे या मंदिराला एक वेगळे आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रद्धा आणि इतिहास यांचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी हे ठिकाण भाविकांना कायम आकर्षित करत असते. मित्रांनो, मंदिराचं सुंदर असं दर्शन झालंय. शनी महाराजांचं सुंदर असं दर्शन झालंय. आणि इथून आता आपण बाहेर पडतोय. आणि बाहेर पडल्यानंतर मी आत येताना पाहिलं होतं इकडे उजव्या बाजूला एक कक्ष आपल्याला पाहायला मिळतो. इकडे या बाजूला आपल्याला इकडे एक प्रसाद कक्ष पाहायला मिळतो. हा सुद्धा बराच मोठा असा प्रसाद कक्ष इकडे आहे. तुम्ही इकडे बघू शकता बरीच माणसं एका वेळी इथं प्रसाद घेऊ शकतात. असा बराच मोठा प्रसाद कक्ष बाहेर आल्यानंतर पाहायला मिळतो. मी आलो होतो त्यावेळेस प्रसाद चालू होता, आता तो बंद झालेला आहे. मित्रांनो, इथलं संपूर्ण दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर असं दर्शन झालं आहे आणि छान वाटलं, मन प्रसन्न झालं या ठिकाणी. आज शनिवार होता, शनिवारी बरोबर शनी महाराजांचं दर्शन झालेलं आहे. खूप छान वाटलेलं आहे. इथून आता आपण निघालो आहे पुढच्या ठिकाणी, खूप सुंदर असं ठिकाणी, ते म्हणजे साखरगड. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांशी शेअर करा. आणि बाजूला बेल आयकॉन आहे तीसुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला असे सुंदर छानसे ऐतिहासिक त्याचबरोबर आध्यात्मिक व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील. मी आता निघतो पुढे.